सुरू झालेलं आहे। निवडणूक जिंकल्यानंतर आता सत्कार वगैरे हे सगळे आमचे सुरू आहेत, परंतु त्या सत्कारामध्येच न रमता सत्कारासमवेतच मी आता मतदारसंघातील विकासविषयक प्रश्न हाती घेण्याचं ठरवलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून मी आजपासून आमच्या काही विभागाच्या बैठका घेतल्या। त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, जिल्हा परिषद बांधकाम, महावितरण आणि जलजीवन म्हणजे पाणी पुरवठा विभाग यांच्या बैठका आज घेतलेल्या आहेत। उर्वरित विभाग जे आहेत आता माझे लोणार आहे, मेहकर जे सीओ आहेत, या व्यतिरिक्त आरोग्य विभाग आहे, शिक्षण विभाग आहे, महसूल विभाग आहे, पोलीस विभाग आहे, असे ते काही विभाग आहेत। सर्व सुमारे 40 विभाग आहेत। या सगळ्या विभागाच्या विभागवार बैठका मी सावकाशपणाने घेणार आहे आणि यातून त्यांच्याशी चर्चा करून आजची जे काही आमच्या बैठका झाल्या त्यामध्ये तोंड ओळख झालेली आहे आणि सर्वसाधारणपणाने या मतदारसंघामध्ये गेल्या मागील 5 वर्षात काय घडलं, आताचं स्टेटस काय आहे आणि त्यानंतर भविष्यामध्ये आपल्याला कशा प्रकारची मार्चिंग करायची आहे या संदर्भातली नियोजन आणि आयोजन आम्ही करतो आहोत। अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे। मी स्वतः प्रशासकीय अधिकारी असल्यानं नियोजनाच्या कार्यात सहभाग घेतल्यानं आणि धोरणामध्ये माझा सहभाग राहिल्यानं आणि मंत्र्यांच्याकडे सुद्धा माझं एक्झिक्युशन असल्यामुळं या सगळ्या गोष्टीमध्ये माझा एक प्रकारचा अनुभव आहे, एक आत्मविश्वास आहे आणि याचा फायदा म्हणून मी सगळ्या अधिकाऱ्यांना, सगळ्या कर्मचाऱ्यांना माझे संबंध मित्रत्वाचे राहणार आहेत आणि त्यांच्या समवेत आहे त्या सगळ्यांना सोबत घेऊन आहे त्यांना आत्मविश्वास देऊन माझं जे काम आहे यापुढे चालवणार आहे। एवढं सांगतो की जे काही बदल झाला महाराष्ट्र राज्यामध्ये, जो काही पंचवार्षिक इलेक्शन नंतर जे काही बदल झाला त्या बदलामध्ये आम्हाला अशी आशा होती की महाविकास आघाडीचं सरकार येईल। दुर्दैवानं असं काही घडलं नाही आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं। पण एक सांगतो की महाराष्ट्रामध्ये कोणतेही जरी सरकार आलं असलं तरी मेहकर लोणारमध्ये मात्र आमचं सरकार आहे। त्यामुळं या ठिकाणी जे काही सरकार चालणार आहे ते आमच्या पद्धतीनं चालेल, आपल्या विकासविषयक अजेंड्यानुसार चालेल, हा मी या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला विश्वास देऊ इच्छितो। बरेच इश्यूज आहेत, बरेच विभाग आहेत, त्याच्या सगळ्याची माझी आखणी झालेली नाही, माझी चर्चा झालेली नाही, परंतु जे काही सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग अतिशय महत्त्वाचे विभाग आहेत। त्याचबरोबर महावितरण हा जनतेशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे आणि शेतीशी संबंधित आहे आणि आता शेतकऱ्याची जी काही पिकं आहेत ते शेवटच्या टप्प्यावर आलेली आहेत। गव्हाची पीक असेल, हरभरा असेल, तूर असेल, हे सगळं आता त्याच्या शेवटच्या टप्प्यावर आलं असल्यामुळे महावितरणशी संबंधित हे सगळे प्रश्न आहेत। विजेचा लपंडाव सुरू आहे, लोड शेडिंग खूप आहे, या सगळ्या प्रश्नाचं मी बारकाईनं आज चर्चा केली। या व्यतिरिक्त जलजीवन योजना ज्या आहेत, जलजीवनच्या म्हणजे पाणी पुरवठ्याच्या योजना ज्या आहेत त्याच्या संदर्भात मी चर्चा केली। उर्वरित विभागाचा आराखडा जो काही आढावा आहे तो मी आता सबसिक्वेंटली दर दिवशी 2-4 विभाग करून या 8-10 दिवसामध्ये सगळ्या विभागाचा मी आढावा घेणार आहे। या आढाव्यामधून आजची जी काही सद्यस्थिती आहे ती सद्यस्थिती जाणून घेऊन आज जी कामं जी स्टकअप झालेली आहेत, काही ठिकाणी निधी आलेला आहे, काही ठिकाणी कामं झालेली नाही आहेत, काही ठिकाणी प्रशासकीय मान्यता आहे, वर्क ऑर्डर मिळाले नाहीत, काही बरेचसे प्रस्ताव आहेत ते जिल्हाधिकारी किंवा याच्यामध्ये रेंगाळलेली आहेत, कामं प्रलंबितच पडलेली आहेत, कामाचा जो आवाका आहे तो अद्याप सुरू झालेला नाही। म्हणून जी काही कामं आहेत लोणार आणि सिंदखेडचा आवाका पाहता आणि याचा बॅकलॉग लक्षात घेता या ठिकाणी चालू असलेली कामं ही अत्यंत अपुरी आहेत आणि त्यामुळं या कामामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ करायची आहे। मी या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे की आताच्या कामाच्या सद्यस्थितीसह आता जे काही आर्थिक वर्ष आहे ते लवकरच सुरू होत आहे आणि पुढच्या आर्थिक वर्षाचं जे नियोजन आहे त्याचं नियोजनाची कारवाई सुरू आहे। ही सर्वसाधारण फेब्रुवारीच्या आत सगळं बजेटच्या डिमांड ज्या असतात त्या विभागाकडून त्या मंत्रालयाकडे जातात, तर त्या विभागाने खाली ज्या काही योजना तयार करायच्या आहेत, जे काही प्रस्ताव तयार करायचे आहेत ते जास्तीत जास्त प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत। या व्यतिरिक्त आम्ही जो काही त्याला काय म्हणतो आपण जनता दरबार घेऊन
जनता दरबार घेणार आहे. मी दोन्ही तालुक्याचे जनता दरबार घेणार आहेत. त्या ठिकाणी त्यांच्या डिमांड्स येणार आहेत. प्रत्येक शेतकरी असेल, नागरिक असेल, त्याला भेडसावणारे जे प्रश्न आहेत त्या ठिकाणी मांडणार आहेत. त्याच्यामध्ये जर नवीन योजना ज्याचा शासनाशी संबंधित काही बजेटचा इश्यू असेल किंवा आणखी योजनाच्या संबंधित त्यांचा काही इश्यू असेल तर त्याचाही मी त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. थोडक्यात जो काही आपला मेकर लोणार मतदारसंघामध्ये सर्व विभागाच्या ज्या मागण्या आहेत या प्रथमतः त्या अतिशय मजबूतपणानं परिपूर्णरित्या आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मागणी आमची या मेकर या मतदारसंघातून शासनाकडे होणार आहे. आणि इकडनं मागणी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याची प्रत्यक्षात बजेटमध्ये प्रोव्हिजन कशी करायची या संदर्भात माझे स्वतःचे काही आराखडे आहेत. त्याच्यामुळे मला काही अडचण नाही आणि त्यामुळं जास्तीत जास्त मागणी पत्र ती शासनाला देऊन जो रखडलेल्या विकासाची जी कामं आहेत ती मी लवकरात लवकर पूर्ण करणार आहे. या ठिकाणी एवढं सांगतो की सार्वजनिक बांधकाम विभागाची जी काही कामं या ठिकाणी चालू आहेत ती सुमारे 114 कामं आहेत. त्याच्यामध्ये CRF कामं आहेत, काही एशियन डेव्हलपमेंट बँकची कामं आहेत, काही स्टेट बजेटची कामं आहेत. मला वाटतं त्या डिटेलची तुम्हाला लोकांना काही गरज नाही, पण सर्वसाधारण सांगतो की 681 कोटीची सार्वजनिक बांधकाम विभागाची कामं आपल्या मतदारसंघात आहेत. परंतु ती सगळी अर्धवट स्वरूपात आहेत. काहीला वर्क ऑर्डर झालेली नाही आहे, काही कुठल्या तरी गावकऱ्यांनी अडवलेली आहेत. अशा बऱ्याचशा योजना आहेत की त्या अडवलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा रस्ता आता संबंधित अशी चर्चा करून समन्वय साधून त्यांचे रस्ते मोकळे करून या ज्या अडकलेल्या योजना आहेत त्या सुरुवातीला आम्हाला मार्गी लावायच्या आहेत. दुसरं, याच्यामध्ये जे काही रस्ते आहेत जोडणारे त्याच्यामध्ये अधिकची मागणी आम्ही करणार आहोत. त्याच्यामध्ये CMGSY आहे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आहे, किंवा आणखी आता वेगवेगळ्या जे विभागामध्ये निधी असतो, केवळ सार्वजनिक बांधकाम विभागामध्येच पैसा नसतो, तर त्या वेगवेगळ्या विभागाचा निधी हा सार्वजनिक विभागामार्फत खर्च करावा लागतो. बरोबर आहे. जसं आरोग्य विभाग आहे, त्याची जर बिल्डिंग असेल तर बांधकाम कोण करतं? आरोग्य विभाग नाही करत आहे. हायर एज्युकेशन आहे, हायर एज्युकेशनचं बांधकाम हायर एज्युकेशन नाही करत आहे, त्याचं बांधकाम करतं सार्वजनिक बांधकाम विभाग करतं. तर अशा काही योजना आपल्याकडे नाही आहेत. आता इथं आरोग्याची काही सुविधा नाही आहेत, हॉस्पिटल्स नाही आहेत, वैद्यकीय सुविधा नाही आहेत. या सगळ्या योजनांची मागणी मी या ठिकाणी या निमित्ताने करणार आहे. खूप काही डोक्यामध्ये योजना आहेत. आता जो आढावा घेतला त्याच्यावरून असं लक्षात येतं की जो काही त्याला काय म्हणतो आपण, जो काही हे करण्यात आला होता, ढोल वाजवण्यात आला होता की आम्ही अशा योजना आणल्या, असं केलं तसं केलं, कागदावर मला ते काही सत्य दिसत नाहीये. म्हणून जे काही कामं आहेत आता अपूर्ण आणि अधुरे ते कामं पूर्ण करायचे आहेत. आणि याच्यामध्ये 5 पटीनं माझ्या डिमांड्स आता मंत्रालयामध्ये जाणार आहेत. 5 पटीनं, कारण विकासाचा अनुशेषच इतका बाकी राहिलेला आहे. तो त्यासाठी आम्हाला अतिशय मोठ्या प्रमाणावर त्याच्या मागण्या आम्ही करतो आहोत. याबरोबर पंचायत समिती हे काय, ही छोटीशी ही वेगळी कामाची लिस्ट आहे. जिल्हा परिषद बांधकाम आहेत, त्याच्यामध्ये अतिशय कमी निधी आहे. त्याच्यामध्ये 22 कोटी आहे. खूपच अल्प आहे. जिल्हा परिषद बांधकाम सारख्या विभागामध्ये फक्त अख्ख्या याला 22 कोटी, म्हणजे मला सांगा तुम्ही काय त्याचं स्वरूप आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त 888 कोटी जिल्हा परिषद बांधकाम मुदळगावची पाठवली झाली. हो, परंतु कसंही असलं तरी आणलं पाहिजे ना आपण. नाही, DPDC नाही, शासनाकडून निधी येतो, DPDC मधून येतो. 22 कोटीचा निधी म्हणजे काहीच नाही आहे निधी हा या दोन्ही तालुक्यांसाठी. आणि विकासाचा अनुशेष किती आहे, म्हणून हा निधी सुद्धा मी वाढवणार आहे. आणि या 22 कोटी असताना प्रत्यक्षात फक्त 8च कोटीची कामं सुरू आहेत. हे फारच विचित्र आहे सगळं. आणि आम्हाला जे ऐकलं की खूपच एवढी कामं आली, तेवढी कोणती कामं आहेत, मी आता ते शोध घेतो सगळा लिंग घेऊन. म्हणून ही कामं जी आहेत, जी चाललेली कामं आहेत ती व्यवस्थित चालू नये, बऱ्याच ठिकाणी अडकलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो महावितरणचा आहे. महावितरण हे असा विभाग आहे की त्याचा शेतकऱ्याशी अतिशय जवळून संबंध आहे. विशेषतः शेतकऱ्याच्या जीवनात जर आज जवळचं काय असेल तर ते महावितरण आहे. ज्याच्या शेतीवर तो आज 12 महिने ज्याच्यासाठी तो जगतो झगडतो, त्याच्या शेतामध्ये लाईटच नाही आहे. बरोबर आहे.
लाईट नाही, लाईट लपंडाव खेळते, त्याच्यामध्ये लोड शेडिंग आहे. याची कारणं काय तुम्हाला सांगतो. लोड शेडिंग असण्याची, आपल्या भागात जास्त लोड शेडिंग असण्याची कारणं काय. तर याचं कारण असं आहे की आपल्याकडे असलेलं जे काही हे आहे सबस्टेशन आहे त्याची कमतरता आहे. म्हणजे लोड शेडिंग नसेलही तरी सुद्धा ट्रिप होते, लाईट जाते, म्हणजे लोड येतो आणि ते त्याचं काय म्हणतो आपण, ट्रान्सफॉर्मर जळतं. बरोबर आहे. फेल्युअर वाढतं आणि शेतकरी अतिशय हवालदिल आणि त्रस्त असतो. तो घेऊन जातो तर त्या ठिकाणी मग ते रिपेअर करायला वेळ लागतो. मग यांच्याकडे मॅन पॉवर नाही, बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच विषय आहेत. आणि म्हणून या ठिकाणी जे मंजूर आहेत बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता याच्यातले मी आता ते बोलणं योग्य नाही, आमच्या काळातही बरेचसे काम मी तिकडे ऑफ द ऑफिस सांगतो की मंजूर झालेले आहेत. तर जी काही कामं झाली, काही ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी मंजूर केलेले आहेत, 5-6 ट्रान्सफॉर्मर आहेत, 5 की 6 ट्रान्सफॉर्मर आहेत. म्हणजे ट्रान्सफॉर्मरचे जे काही प्रस्ताव असतात NOC ते कलेक्टरकडेच पडलेले आहेत. म्हणजे 1 वर्ष झाला ट्रान्सफॉर्मर मंजूर झालाय, बरं, ट्रान्सफॉर्मर मंजूर झालाय आणि त्या ती जागा मिळवण्यासाठी 1-1 वर्षापासून हे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे किंवा त्या ग्रामपंचायतीचे प्रस्ताव घेण्यामध्येच अडकून पडलेत. बघा आता कळत मला. म्हणजे ती जागा सिव्हिल विंग असते यांची, ती जागा कलेक्टर म्हणजे सिव्हिल विंगच्या मार्फत कलेक्टरकडनं त्यांची NOC घ्यायची. त्यानंतर मग ते जे काही ते जे सबस्टेशनसाठीची टेंडरिंग करायचं, टेंडरिंगला वेळ जातो आणि टेंडरिंगच्या झाल्यानंतर मग ते बांधकाम सुरू होतं. त्याला वर्ष 1.5 वर्ष काय तरी किती वेळ लागतो, म्हणजे वर्षभर लागतो, सुमारे 1 वर्षभर लागतो. हे अजून जागाच घ्यायचं राहिलेले आहे. मी आता आमचे मित्र आहेत जिल्हाधिकारी किरण पाटील साहेब, त्यांना विनंती करू हे जे रखडलेले जे 6ची 6 प्रस्ताव आहेत ते सुद्धा आता बाहेर काढायचे आहेत. याच्या व्यतिरिक्त अनेक सबस्टेशन या ठिकाणी आला लागणार आहे. तर सबस्टेशन जर आले नाही, तर सबस्टेशन म्हणजे माझ्या हिशोबाने जर मी तर असं म्हणतो, बरेच लोकांशी मी चर्चा केली, सबस्टेशन आणणं म्हणजे त्या शेतकऱ्यांसाठीचा एक कोरा चेक असतो. बरोबर आहे. इतकं ते महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आता जे मंजूर झालेले, कागदावर मंजूर झालेले जे काही सबस्टेशन आहेत त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून NOC घ्यायची आहे आणि NOC घेऊन त्यानंतर त्याचं टेंडरिंग वगैरे करायचं आहे. मोळामुळी आहे, मोळामुळी म्हणजे या भागामध्ये आपल्या अंजनी सर्कलमध्ये घाटबोरीमध्ये पारखेड नावाचं गाव आहे. पारखेड तिकडे साहेब, देऊळगाव साखर पारखेड आहे पण देऊळगाव साखरच्या मध्ये. ठीक आहे. देऊळगाव वायसा एक आहे लोणार सर्कल मध्ये, एक अंजनी खुर्द आहे, सरस्वती आहे आणि चायगाव आहे. अशी 6 सबस्टेशन आहे. ते पारखेडचं पांगरखेड आहे का? हा, याच्यामध्ये तर ही जी महत्वाची जी ही आहे, मी आता जे सांगितलं ते सगळे प्रस्ताव जे आहेत कुठे कलेक्टरकडे अडकलेले आहेत, कुठे ते म्हणजे गव्हर्नमेंट लँड आयडेंटिफाईड पण ठराव अवेटेड आहे. म्हणजे आता हा कुठला आहे, देऊळगाव वायसाचा. नंतर सरस्वतीचा जो गाव आहे त्याच्यामध्ये आता कुठे कलेक्टर साहेबांच्याकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर अंजनी खुर्दचा जो प्रस्ताव आहे त्याचं NOC अद्याप झालेलं नाही, तो कलेक्टर साहेबांच्याकडे सबमिशन मध्ये आहे. बरोबर आहे. हे जे म्हणतो ना साधा पाठपुराव्याचा इश्यू आहे सगळा, तो राहिलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही आणखी काही गावं आयडेंटिफाय करू आणि हा लोड शेडिंगचा आणि या शेतकऱ्यांना भेडसावणारा जो याचा प्रश्न आहे, ओव्हरऑल महावितरणचा विजेचा प्रश्न आहे, तो कायमस्वरूपी सोडवणार आहे. या व्यतिरिक्त आणखी असं की आता जे काही सौर पंप जे आहे, शेतकऱ्यांची काय मागणी आहे की तुम्ही किमान आम्हाला 8 तास तरी वीज द्या, दिवसा वीज द्या. त्यांचं काय म्हणणं आहे की रात्री आम्हाला का पाठवू, लोड शेडिंग तुमचं रात्री बेरात्री येतं, म्हणजे रात्रीची लाईट येते. अशा वेळी साप असतो, इचुकाट असतो, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी हे होतं, म्हणजे मृत्यू पण होतात, अडचणी पण निर्माण होतात. तर अशा वेळी शेतकऱ्यांची सर्वसाधारण सगळीकडेच डिमांड अशी आहे की आम्हाला 8 तास ते 12 तास जी आहे ती लाईट तुम्ही उपलब्ध करून द्या.
तर ती काही होत नाही. लोड शेडिंग हे सेंट्रलाइज होतं, ते काही होत नाही. त्याच्यामुळं आता सौर ऊर्जावरती ही एक योजना आहे. माझी या ठिकाणी अपील आहे सगळ्या आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना की आता शासनाची जी सौर ऊर्जा सौर पंप देण्यासंदर्भात मागेल त्याला सौर पंप देण्याच्या संदर्भात एक भूमिका, एक धोरण जे आखलेलं आहे ते खूप म्हणजे आता त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह केलंय त्यांनी. तर ते करण्यासाठी सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि त्याच्यामध्ये सबसिडी पण आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्याच्यामध्ये जर समजा 1 किलोवॅटची जर तुम्हाला पंप घ्यायचा असेल, सबसिडी आहे. त्यामुळे सगळ्यांनी या कृषी पंप जे सौर कृषी पंप आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. मला वाटतं की आता साईट जी आता सध्या ओपन आहे ना, कालपासून ओपन झालेली आहे आणि फर्स्ट कम फर्स्ट बेसिस मध्ये एखाद्या वेळेस त्याची मागणी पूर्ण हे म्हणतात, जरी आपण जरी विभाग म्हटलं विभाग आहे तो, तर लवकरात लवकर आपल्या भागातल्या लोकांना माझी विनंती आहे, या लोणार आणि मेहकर मतदारसंघातील लोकांना विनंती आहे, आपल्या जनतेला विनंती आहे की आपण ताबडतोब सौर पंपासाठीची मागणी ऑनलाईन जी सुरू झालेली आहे त्याच्यावरती ती ताबडतोब नोंदवावी. बरोबर. दुसरं आणखी एक योजना आहे रूफटॉप. त्याच्यामध्ये असं आहे की 1 किलोवॅट पर्यंत जर आपण पंप तो पॅनल जर बसवलं 1 किलोवॅटचं, तर त्याला 65,000 खर्च आहे, त्याच्यात 30,000 सबसिडी आहे. 2 किलोवॅट पर्यंत जर पॅनल आपण बसवलं त्याची किंमत सुमारे एक सर्वसाधारण 1.25 लाखापर्यंत आहे आणि त्याचं सबसिडी आहे 60,000 रुपये. आणि 3 किलोवॅट पर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जर आपण जास्त घेतलं तर त्याची सर्वसाधारण किंमत येते 2 लाखापर्यंत आणि 78,000 त्याच्यावर सबसिडी आहे, सबसिडी. त्यामुळे या योजनेचा लाभ आपण घेतला तर हे जे विजेचा जो प्रश्न आहे ग्रामीण भागातला किंवा शहरी भागातला सुद्धा, किंवा ज्याला वीज महागडी पडते असं वाटतंय किंवा आपल्या सोयीनं वापरायचं असं वाटतं किंवा ही वीज आपल्याला विकायची, बरोबर आहे, तर त्यासाठी या योजनेचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांनी या योजनेचा सुद्धा फायदा घ्यावा. मी इतकंच म्हणेल की आता आम्ही 1 बाय 1 या डिपार्टमेंटच्या कामाला आढावा घेण्याच्या कामाला लागलेलो आहोत. मेहकर लोणार मतदारसंघामध्ये जो आम्ही आश्वासित केलं होतं की या ठिकाणी जर महाविकास आघाडीचं सरकार जर आलं असतं तर अक्षरशः योजनांचा पाऊस पाडून या शहराचं आम्ही नंदनवन करण्याचं ठरवलं होतं आणि बरेच काही आमच्या मनामध्ये प्लॅन होते. पण असो, ते सरकार आलं नाही म्हणून मी हरणारा नाहीये. अशा कोणत्याही विपरीत परिस्थितीमध्ये या मतदारसंघामध्ये आता चालू असलेल्या योजना अतिशय गतिमान करणार आहे, कार्यप्रवन करणार आहे. त्याच्यामध्ये जनता दरबार घेऊन लोकांच्या डिमांड्स घेणार आहे आणि काही योजना मी त्याच्या पुनर्विलोकन करणार आहे. दुसरं असं की आणखी नव्यानं जे प्रस्ताव आहेत, डिमांड्स आमचे जास्तीत जास्त 5 पट जास्त बॅकलॉग लक्षात घेता आमचे प्रस्ताव त्या ठिकाणी जाणार आहे आणि सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी सौहार्दपूर्ण वागून मी हे जे काम आहे गतिमान करणार आहे. आणि या कामासाठी सगळ्या अधिकाऱ्यांनी, काम करणाऱ्या सगळ्या समाज घटकांनी, पत्रकारांनी आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियानी मला सहकार्य करावं, सगळ्या जनतेने सहकार्य करावं. आता विकासाचं नवीन पर्व जे आहे सुरू झालेलं आहे आणि ते आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये गतिमान करणार आहोत हा दृढ निश्चय व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. साहेब, मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये इलेक्शन झाल्यानंतर एक अनुचित घटना घडल्या, त्याला गालबोट लागलेले आहे मतदारसंघाला. तर एक सोशल मीडियावर तुमचा व्हिडिओ व्हायरल करतायत की मी पोलिसांना यादी दिलेली आहे असं त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे तुम्ही. याबाबत तुमचं काय मत? आता कसं आहे, निवडणुका झालेल्या आहेत, निवडणुका पार पडलेल्या आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान आणि निवडणूक झाल्यानंतर एक कार्यकर्त्याचा उत्साह असतो. त्यामध्ये आमचे कार्यकर्ते आणि जे निवडून येतात त्याच्या कार्यकर्त्याचा एक मोठा उत्साह असतो आणि जे पराभूत होतात त्या कार्यकर्त्यांचा एक प्रकारे त्यांना एक ते झटका असतो, त्यांना भ्रमनिरास होतो त्यांचा. आणि त्या मनोअवस्थेमध्ये दोन्ही बाजू ज्या आहेत त्या एकमेकासमोर येतात. ज्या दिवशी आमचा निकाल लागला त्या दिवशी वास्तविकता आम्ही विजयी उमेदवार झालो होतो. विजयी उमेदवाराचं कौतुक करण्यासाठी जो कार्यकर्ता वर्ग मोठ्या प्रमाणात येतो
तसाच त्या दिवशी तो जलसागर त्या ठिकाणी स्वयंपूर्तीनं उसळला होता आणि साहजिक आहे त्यांची अशी इच्छा होती की आपण त्या जो काही मार्ग आहे आमच्या ऑफिसकडे जाण्याचा त्या ठिकाणी मस्त आनंदाने जाऊ, परंतु पोलिसांनी आम्हाला सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्थेचा इश्यू निर्माण झालेला आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य करा. पण आम्ही म्हटलं की आता आम्ही तर विजयी झालो तर आता काय सहकार्य करायचं. ते म्हणाले तसं नाही, समोरची जी पराभूत झालेली जी मंडळी आहे ती खूप नाराज झाली, ती आक्रमक झालेली आहे. असं आहे की जय आणि पराजय प्रत्येकाच्या म्हणजे जीवनामध्ये येत राहतो. पराजयाने माणसाने जय झाला म्हणून किंवा विजय झाला म्हणून त्यांनी त्याच्या डोक्यामध्ये तो विजय घालायचा नसतो, हवा जाऊ द्यायची नसते, जमिनीवर राहायचं असतं. आणि ज्याचा पराजय झालेला असतो त्यांनी तो मोठ्या मनानं तो स्वीकारायचा असतो. एवढाच विषय आहे ना त्याच्यामध्ये. पण असं झालं का तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पत्रकार मंडळी आहे, असं काही झालं का त्या ठिकाणी? असं झालं नाही. त्या ठिकाणी जे पराभूत झाले ते आमच्यावरच चिडले आणि त्यांनी रस्ता अडवला, आमचाच मार्ग त्यांनी गाड्या फोडल्या. ज्यांच्या अंगावरती जो रुमाल आहे, भगवा रुमाल आहे, तो त्याला पकडला, त्यांची मारहाण केली. गुलाल ज्यांच्या अंगावर त्याला मारहाण केली. जे त्या गाड्यामध्ये होते हे असे घातलेले त्या गाड्यांची तोडफोड केली. हे कसलं लक्षण आहे? ही कोणती प्रवृत्ती तुमची दर्शवते? आणि म्हणून तो विषय मागे पडलेला आहे. त्यामुळं मला पोलिसांनी विनंती केली, आमचे कार्यकर्ते तर अक्षरशः गाड्याच्या समोर आले की तुम्ही हा भित्रेपणा का करता. परंतु मला माहिती होतं त्या दिवशी की जर आम्ही अशा पद्धतीने पुढे गेलो असतो तर त्या ठिकाणी 100-200 लोकचा जो काही गुन्हा आहे लोकांवरती, त्या लोकांवरती गुन्हा दाखल झाला असता. त्याचबरोबर विजय झालेल्या आमच्या कार्यकर्त्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले असते आणि विजय बाजूला राहिला आणि त्या कार्यकर्त्यांचे त्याला काय म्हणतो आपण जमानती घ्या, त्यांना हे करा, याच्यामध्ये आमचा वेळ गेला असता. आणि म्हणून समजदारीचा भाग म्हणून आमची मंडळी कोणीही ऐकायला तयार नसताना सुद्धा मी स्वतः त्याच्यामध्ये एक भूमिका घेतली की आपण समंजसपणानं आपला जो रूट आहे आपण बदलावा. आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो. हा झाला पहिला विषय. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा जी खतखत आहे ती काही कमी झालेली नाही. म्हणजे 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, माणसाने जसे दिवस जातील तसं समजून घ्यावं. म्हणजे विजय असतो, त्यानंतर आम्ही कोणत्याही प्रकारचा आनंदोत्सव साजरा केला नाही. पण पराभूत झालेल्याने उन्माद का करावा, पराभूत झालेल्याने उन्माद का करावा, मला याचं कारणच कळलेलं नाही. ही संस्कृती आहे का पराभूतांची? म्हणजे जे आतापर्यंत म्हणतात की आम्ही अशी संस्कृती टिकवली, तशी संस्कृती, ही संस्कृती नाही. ही या मेकर आणि लोणार मतदारसंघातील जनतेची सुद्धा संस्कृती नाही. आता खैर जे काय घडलं ते मागे पडलं. दुसरा तुम्ही प्रश्न विचारलेला आहे की यादीचा. असं आहे की आम्हाला जे काही व्हिडिओ शूटिंग झाले होते त्या दिवशी, बरोबर आहे, त्या व्हिडिओ शूटिंग मध्ये जी लोक होती त्यांची नावं आम्ही दिली होती, नावं दिली होती. याचा अर्थ असा नाही की ह्याला अटक करा आणि त्याला अटक करा असा कोणताही आमचा आग्रह नव्हता. पोलिसांचं काम आहे ते. ही जी नावं दिली ती बघावी, तपासावी, त्यांना जर वाटलं ते योग्य आहे, कारण हे सगळं प्रकरण पोलिसांनी हाताळायचं असतं. आम्ही त्यांना ही बघितलं की व्हिडिओ आहे ते तुम्ही बघून घ्या, त्याच्यामध्ये ही माणसं दिसत आहेत, ते चेक करा, तपासा आणि त्याप्रमाणे कारवाई करा. त्यामध्ये चुकलं काय? माजी आमदार संजय रायमुरकरांनी देखील त्या ठिकाणी एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे की त्यामध्ये ते असं बोलतायत की राहायचं तर सीधा राहा, नाहीतर तुमचा चौरंगा केला जाईल, हातपाय कलम करू, अशा पद्धतीचा एक व्हिडिओ व्हायरल. हो, मी तो व्हिडिओ पाहिलेला आहे. बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला राज्यघटना दिलेली आहे, संविधान दिलेलं आहे. संविधानाच्या नुसार हा देश चालतो. कुठल्या एका व्यक्तीच्या आदेशानं किंवा त्याच्या मनात येईल तसा हा देश चालत नाही. मेकर मतदारसंघ मेकर आणि लोणार मतदारसंघ भारतात आहे, महाराष्ट्रात आहे आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात आहे. विशेष म्हणजे जी महाराष्ट्राची परंपरा मी नेहमी सांगतो की सुसंस्कृत आहे, ती विकृत नाही आहे आणि ती असंस्कृत तर नाहीच नाही आहे. आणि लोणार हे लोणावळाच आपण करू शकतो. आणि म्हणून पर्यटनाचा जो आपला विषय आहे त्याच्यामध्ये आता जे एक्झिस्टिंग असलेले जे काही आराखडे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पुनर्विलोकन करावं लागणार आहे. बरेचसं त्या ठिकाणी न्यायालयीन प्रक्रियेनं त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे. त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन आम्ही करणार आहोत. हायकोर्टामध्ये जाऊन लोकप्रतिनिधीचा समावेश त्याच्यामध्ये करून आपल्याला पाहिजे तसा आराखडा आपण करून हा जो आराखडा राहील तो विकासाचा आराखडा राहील. त्यामुळं इथं असलेले हेमाडपंथी जे मंदिर आहे
लोणारची धार आहे, त्या व्यतिरिक्त लोणार सरोवर आहे, त्याच्यातलं जे पाण्याचं जे काही भौगोलिक आणि जैविक दृष्ट्या त्याचं असलेलं महत्व आहे, तिथली जी काही निवासस्थान आहे आणि एकूणच लोणारचं आजचं जे स्वरूप आहे जे काही व्यवस्थित नाहीये ते सगळं त्याचा तोंडवळा जो आहे तो बदलावा लागणार आहे. तिथले रिंग रोड्स आहेत त्या ठिकाणी बदलावं लागणार आहेत, अंतर्गत रस्ते, तिथलं निवास व्यवस्था सगळं याचा चेहरा मोहराच बदलून टाकावा लागणार. सर आपल्या मतदारसंघात एक प्रॉब्लेम आहे सध्या की आपल्या मेकरचं मधोमध एक तहसील होतं, तहसील ऑफिस, ते ऑफिस आज 5 किलोमीटर बाहेर गेलेलं आहे मेकरची. ते लोकांना या जासाठी 200 रुपये येण्या जाण्यासाठी 200 रुपये खर्च लागते. आता ते तहसील गावात बी बनवू शकलं असतं पण ते गावाच्या बाहेर आहे, ते खंडाळ्याला म्हणतात 5 किलोमीटर बाहेर. नाही जरा मी माहिती घेतो, पण प्रशासकीय इमारत आहे. कसं होतं की एखादी इमारत दुसऱ्या पण विभाग टाकू शकतात ना साहेब, भरपूर विभाग आपल्या जनतेला मी अर्पण करतो. त्याचबरोबर ज्यांच्या खांद्यावर बसून मी ही जी निवडणूक लढवली ते आमचे जे काही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आमचे जे नेते आहेत, आशिष भाऊ राहटे आहेत, काँग्रेसमधले अनंतराव वानखेडे साहेब आहेत, निंबाभाऊ पांडव आहेत, किशोर गारोळे आहेत, ही ॲडव्होकेट आमचे आकाश घोडे साहेब आहेत, संदीप आहेत, ऋषी जगताप आहेत, श्याम उमाळकर आहेत, कासमभाई गवळी आहेत. या व्यतिरिक्त राष्ट्रवादीचे आमचे पुरुषोत्तम पडगाण साहेब आहेत, दत्ता पाटील आहेत, तेजनकर साहेब आहेत, सागर पाटील आहेत, लोणारची सगळी मंडळी आहेत, पाटोळे साहेब आहेत, खरात आहेत, तिकडे मापारी मंडळी आहे सगळी. ह्या सगळ्या मंडळी कधी नव्हे, म्हणजे मी जाणीवपूर्वक सांगतो की अशी अभेद्य एकजूट यापूर्वी झाली नाही. आणि जरी एकजूट झाली नसती तर माझा विजय पण झाला नसता. ही एकजूट झाली, यांनी मला खांद्यावरती घेतलं आणि त्यांच्या पायावरतीच म्हणजे त्यांच्या आधारावरतीच ही मी निवडणूक लढलो, म्हणूनच मी यशस्वी झालो, अन्यथा मी झालो नसतो. आणि म्हणून माझ्या यशामध्ये या सगळ्या शिलेदाराचा अतिशय महत्वाचा म्हणजे सिंहाचा रोल आहे. त्यामुळं त्यांचं जे योगदान आहे माझ्या या विजयामध्ये ते मी कधीच अमान्य करू शकत नाही. 15 वर्षाचा गड तुम्ही 3 महिन्याच्या अभ्यासक्रमात ढासळला, याबाबत तुमचं काय मत आहे? बऱ्याच गोष्टीत खरं सांगू का, हा 3 महिन्याचा जो प्रवास आहे माझा तो अक्षरशः स्वप्नवत आहे. म्हणजे 4 महिन्यापूर्वी मंत्रालयात बसलेला एक अधिकारी होतो, सहसचिव होतो, एका मंत्र्याचा ओएसडी होतो, दोन्ही कामं मी करत होतो. त्यानंतर जेव्हा इलेक्शन आले आणि जेव्हा तिकिटाची माळ माझ्या गळ्यात पडली, तिकीट मिळवण्यापासून तर निवडणूक होईपर्यंत 3 महिने यामध्ये गेले. प्रत्यक्षात माझी सुरुवात 3 ऑगस्टला झालेली आहे. माझी सुरुवात लक्षात घ्या, मी शेगावची जी दिंडी आलेली आहे ती लोणारला जेव्हा आली तिचं मी 3 ऑगस्टला मी तिचं स्वागत केलेलं आहे. 3 ऑगस्ट आणि तेव्हापासून मी खऱ्या अर्थानं मतदारसंघामध्ये कामाला लागले. माझी जी सलामी आहे त्या दिंडीला मी अर्पण केली आहे. दिंडीचं स्वागत करून लोणारच्या वेशीवरती आलेल्या दिंडीचं मी स्वागत केलं. त्यानंतर मग मी अनेक दिंड्यांना सामोरं गेलो. काही दिंड्यांनी म्हणजे माझ्यासाठी काही दिंड्या निघाल्या, प्रत्यक्षात दिंड्यांनी माझी पालखी उचलली. आणि तुम्हाला सांगतो या संत मंडळींनी, संत म्हणजे मी नेहमी सांगतो की राष्ट्रमाता जिजाऊचे संस्कारी शिव शाहू फुले आंबेडकरी आणि तुकारामाच्या मार्गावरील परिवर्तनाचे वारकरी हा माझा अजेंडा होता. आणि मला या सगळ्या परिवर्तनवादी मंडळी आणि वारकरी मंडळींनी सपोर्ट केला, साथ दिली. विना मृदुंग टाळचा गजर झाला आणि लोकांनी मला डोक्यावर घेतलं. माझ्या भावना, माझ्या अपेक्षा, माझं विजन, माझी दृष्टी, माझी टीका आणि माझं जे काही साधं जे काही राहणं असेल, माझ्या भावना लोकांना कळाल्या. मला खरं सांगतो की बरीचशी गावांची नावं सुद्धा मला माहीत नव्हती, तरी लोकांनी मला डोक्यावर घेतलं आणि 1,05,000 इतक्या प्रचंड मतांनी मला निवडून दिलं. मी जनतेचे आभार मानतो, आमच्या शिलेदाराचे आभार मानतो. त्याचबरोबर हे जे परिवर्तनवादी आमचे जे काही महापुरुष आहेत त्यांचं आणि वारकरी संप्रदायाचे संत मंडळीचं आभार. आणि असा प्रयत्न करू की या वर्षी